निवडणुकीचे फोटो आणि व्हिडिओ आता फक्त 45 दिवसांसाठी उपलब्ध असतील. निवडणूक आयोगाचा नवा नियम. ठाकरेंची शिवसेना आणि मनसेच्या युतीला गती. मुंबईत मनसेला 40 जागा देण्याची उद्धव ठाकरेंची तयारी. 110 मराठी बहुल वॉर्डवर उद्धव ठाकरेंचं विशेष लक्ष. भाजपला उद्धव ठाकरेंनी दिलेल्या कम ऑन किल मी आव्हानाला अमृता फडणवीसांकडून प्रत्युत्तर. उद्धवजी, आपला देश शांतीप्रिय, कोणत्याच राजकीय पक्षात टोकाची कटुता नाही, घाबरू नका, अमृता फडणवीसांचं वक्तव्य. शेतकरी कर्जमाफीचा निर्णय योग्य वेळी घेतला जाईल. दिलेला एकही शब्द सरकार फिरवणार नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची ग्वाही. अजित पवार राज्याचे मुख्यमंत्री व्हावेत. आमदार अमोल मिटकरींचं विठ्ठलाला साकडं. मिटकरींनी टोकन पद्धतीने घेतलं विठ्ठलाचं दर्शन. संभाजीनगरच्या मुकुंदवाडीमध्ये 200 अवैध दुकानांवर पालिकेनं चालवला बुलडोजर. कारवाईच्या निषेधार्थ दुकानदार आक्रमक. पालिका प्रशासनाविरोधात आंदोलन, कोर्टात जाण्याचाही इशारा. मुंबईकरांवरील पाणी कपातीचं संकट दूर. दमदार पावसाने 4 दिवसात तलावातील पाणी साठा 8% पोहोचला 25.17%. नाशिकच्या गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढणार. 1160 क्युसेक वरून 2000 क्युसेकनं होणार विसर्ग. गोदा घाटावरील दुतोंड्या मारुतीच्या पायापाशी पाणी. नागरिकांना सतर्कतेचा इशारा. सुरक्षा रक्षक तैनात. कोल्हापुरात कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ. नृसिंहवाड येथील दत्त मंदिराच्या गाभाऱ्यात पाणी. मंदिरात दक्षिण द्वार सोहळा होण्याची शक्यता. लोणावळ्यातील भुशी डॅमवर पर्यटकांची मोठी गर्दी. वीकेंडमुळे भुशी डॅमला पर्यटकांची पसंती. खबरदारी घेण्याचं प्रशासनाकडून आवाहन. सुरक्षा रक्षक तैनात. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत आंतरराष्ट्रीय योग दिनाचं विशाखापट्टणममध्ये आयोजन. रामकृष्ण बीचवर 5 लाख नागरिकांच्या उपस्थितीत योगा. तर देशभरात योगा दिनाचे कार्यक्रम. एअर इंडियाच्या विमान उड्डाणाचं बुकिंग 20% घटलं. अहमदाबाद विमान अपघातानंतर प्रवाशांनी फिरवली पाठ. एअर इंडियाला मोठा आर्थिक फटका.